गुड मॉर्निंग. लेटेस्ट घडामोडी बघूया. एक लेक्चर आधी झालेला आहे, ते पण तुम्ही नक्की बघा. हे सेकंड लेक्चर आहे, हे पण अत्यंत आवश्यक असं आहे. चला तर सुरुवात करूया. बघा, फर्स्ट क्वेश्चन आहे, कोणत्या देशाच्या परराष्ट्र मंत्रालयाने जगातील पहिली AI कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित प्रवक्ता सादर केली आहे? तर कोणत्या देशाने केली आहे? कोणत्या देशाच्या परराष्ट्र मंत्रालयाने केलेली आहे? तर रशिया, युक्रेन, चीन, सिंगापूर. तर आपलं राईट आन्सर काय? युक्रेन. बघा, युक्रेन राईट आन्सर आहे. नेक्स्ट बघा, युक्रेनने सादर केलेल्या जगातील पहिल्या AI प्रवक्ताचे नाव काय होते? तर काय होते? सना पाच, अदितीचा, हेनरी प्री आणि व्हिक्टोरिया शी. तर आपलं राईट आन्सर काय? व्हिक्टोरिया शी. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. झटपट क्वेश्चन पूर्ण करायचे आपल्याला. आणि उद्याला परत तांत्रिकचं ग्रामसेवकचं लेक्चर होणार, ते पण नक्की अटेंड करा. बघा, नेक्स्ट क्वेश्चन आहे, कोणत्या देशातील कंपन्यांनी जगातील पहिले हाय स्पीड 6G वायरलेस डिव्हाइस तयार केले आहे? तर कोणत्या देशातील कंपन्यांनी केले जगातील पहिले हाय स्पीड 6G वायरलेस डिव्हाइस? तर भारत, अमेरिका, जपान, जर्मनी. तर आपलं राईट आन्सर काय आहे? जपान या देशाने केले आहे. बघा, ॲन्सरसुद्धा खाली दिलेला आहे, जपान, लक्षात ठेवा. नेक्स्ट बघा, जपान देशातील कंपन्यांनी तयार केलेल्या जगातील पहिले हाय स्पीड 6G वायरलेस डिव्हाइसचा वेग किती GB पर सेकंद आहे? तर बघा, किती GB पर सेकंद वेग आहे 6G वायरलेस डिव्हाइसचा वेग? 110, 100, 150, 200. आणि राईट आन्सर काय आहे? तर 100 हाय स्पीड 6G वायरलेस डिव्हाइसचा GB पर सेकंद वेग आहे 100, लक्षात ठेवा. नेक्स्ट बघा, भारताची चीन देशातून होणारी आयात किती अब्ज डॉलरवर पोहोचली आहे? बघा, भारताची चीन देशातून होणारी आयात किती अब्ज डॉलरवर पोहोचलेली आहे? 101, 104, 103, 102. तर आपलं राईट आन्सर काय? 101 अब्ज डॉलरवर पोहोचली आहे भारताची चीन देशातून होणारी आयात. नेक्स्ट बघा, मागील 5 वर्षाच्या काळात चीनसोबतची भारताची व्यापार तूट किती अब्ज डॉलरवर पोहोचली आहे? व्यापार तूट विचारली आहे, किती अब्ज डॉलरवर पोहोचली आहे? तर 350, 343, 380, 387. तर आपलं राईट आन्सर काय येणार? 387 अब्ज डॉलरवर पोहोचली आहे, लक्षात ठेवा. भारताची व्यापारी तूट ही 387 अब्ज डॉलरवर पोहोचली आहे 5 वर्षाच्या काळात चीनसोबतची, लक्षात ठेवा. नेक्स्ट बघा, हे क्वेश्चन सर्वच एक्झामसाठी अत्यंत आवश्यक असे आहे. बघा, तलाठी असो, ग्रामसेवक असो, MPSC, UPSC, कोणते पण तुम्ही एक्झामची तयारी करा, त्याच्यासाठी हे क्वेश्चन आवश्यक आहे. त्याच्यामुळे नक्की अटेंड करा. सिरीज छान आहे आणि क्वेश्चन पण 1 नंबर टाकत आहे, त्याच्यामुळे तुम्ही नक्की बघा. हे क्वेश्चन तुम्हाला पण भेटणार नाही कुठे. चला तर नेक्स्ट क्वेश्चन बघा, गेल्या 15 वर्षात भारताची चीनमधून औद्योगिक वस्तू आयात 21% वरून किती टक्क्यावर पोहोचली आहे? तर बघा, किती टक्क्यावर पोहोचली आहे? ऑप्शन बघा, 40, 30, 35, 31. आणि राईट आन्सर काय? 30. तर बघा, गेल्या 15 वर्षात भारताची चीनमधून औद्योगिक वस्तू आयात 21% वरून आता कितीवर पोहोचलेली आहे? तर 30वर पोहोचलेली आहे, लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन बघा, भारताच्या एकूण आयातीत चीन देशाचा वाटा किती टक्के आहे? तर बघा, भारताच्या एकूण आयातीत विचारलं आहे चीन देशाचा वाटा. तर 20%, 21%, 18%, 15%. आणि आपलं राईट आन्सर काय आहे? तर 15% वाटा आहे. बघा, 15% वाटा आहे भारताचा एकूण आयातीत चीन देशाचा वाटा. भारताच्या एकूण आयातीत चीन देशाचा वाटा हा 15% आहे, लक्षात ठेवा. नेक्स्ट बघा, भारताची औद्योगिक उत्पादनाची एकूण आयात किती अब्ज डॉलर आहे? बघा, भारताची औद्योगिक उत्पादनाची एकूण आयात तर किती अब्ज डॉलर आहे? 333, 338, 337, 335. तर आपलं राईट आन्सर काय? 337 अब्ज डॉलर आहे भारताची एकूण आयात. नेक्स्ट क्वेश्चन बघा, भारताची निर्यात चीनला 2019 ते 2024 या कालावधीत वार्षिक किती अब्ज डॉलरच्या आसपास स्थिर आहे? बघा, किती अब्ज
डॉलरच्या स्थिर आहे म्हणते. चीनला निर्यात भारताची 2019 ते 2024 या वार्षिक कालावधीत. तर बघा किती आहे, 16, 13, 15, 14. तर आपलं राईट आन्सर काय, 16 अब्ज डॉलर आहे. 16 अब्ज डॉलरच्या आसपास आहे, स्थिर आहे भारताची निर्यात चीनला एकूण 2019 ते 2024 या वार्षिक कालावधीत. नेक्स्ट बघा, UPI सारखी प्रणाली विकसित करण्यासाठी NPCIने कोणत्या देशाच्या बँकेसोबत करार केला आहे? तर बघा, UPI सारखी प्रणाली विकसित करण्यासाठी NPCIने कोणत्या देशाच्या बँकेसोबत करार केला आहे? तर इराण, इस्रायल, ग्रीस, नामिबिया. राईट आन्सर काय, नामिबिया. बघा, नामिबिया लक्षात ठेवा. UPI सारखी प्रणाली विकसित करण्यासाठी NPCIने नामिबिया या देशाच्या बँकेसोबत करार केला आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, देशातील निर्मिती क्षेत्राच्या PMI निर्देशांक एप्रिल महिन्यात किती गुणांवर पोचलाय? तर किती गुणांवर पोचलाय देशातील निर्मिती क्षेत्राचा PMI निर्देशांक एप्रिल महिन्यात? 55.8, 55.5, 58.8, 57.7 आणि 56.6. तर आपलं राईट आन्सर काय, 58.8 एवढा पोचलेला आहे. 58.8 देशातील निर्मिती क्षेत्राचा PMI निर्देशांक हा एप्रिल महिन्यात 58.8 या गुणावर पोचला आहे. एप्रिल महिन्यात लक्षात ठेवा, 58.8. नेक्स्ट बघा, भारताचा बुद्धिबळपटू डी गुकेश जागतिक बुद्धिबळ क्रमवारीत कितव्या स्थानावर पोचला आहे? तर कितव्या स्थानावर पोचलेला आहे भारताचा बुद्धिबळपटू? 6व्या, 4थ्या, 5व्या, 7व्या. तर राईट आन्सर काय, 6व्या क्रमांकावर पोचलेला आहे. लक्षात ठेवा. नेक्स्ट बघा, जागतिक बुद्धिबळ क्रमवारीत कोणता खेळाडू प्रथम क्रमांकावर आहे? तर कोणता खेळाडू प्रथम क्रमांकावर आहे जागतिक बुद्धिबळ क्रमवारीत? विश्वनाथ आनंद, आर प्रज्ञानंद, मॅग्नस कार्लसन आणि अर्जुन अर्गेसा. तर आपलं राईट आन्सर काय, मॅग्नस कार्लसन हा पोचलेला आहे प्रथम क्रमांकावर जागतिक बुद्धिबळ क्रमवारीत. प्रथम क्रमांकावर मॅग्नस कार्लसन. लक्षात ठेवा नाव. नेक्स्ट बघा, कोणत्या देशाचा खेळाडू मॅग्नस कार्लसन जागतिक बुद्धिबळ क्रमवारीत अव्वल स्थानावर आहे? कोणत्या देशाचा खेळाडू आहे मॅग्नस कार्लसन हा आणि जागतिक बुद्धिबळ क्रमवारीत अव्वल स्थानावर आहे? युक्रेन, नॉर्वे, रशिया, जपान. तर नॉर्वेचा आहे, हे पण लक्षात ठेवा. नेक्स्ट बघा, टाइम हायर एज्युकेशनद्वारा जारी करण्यात आलेल्या एशिया युनिव्हर्सिटी रँक 2024 मध्ये IISc बँगलोर कितव्या स्थानावर आहे? तर कितव्या स्थानावर आहे? 30व्या, 31व्या, 33व्या, 32व्या. तर आपलं राईट आन्सर काय, 32व्या स्थानावर आहे. टाइम हायर एज्युकेशनद्वारा जारी करण्यात आलेल्या एशिया युनिव्हर्सिटी रँक 2024 मध्ये IISc बँगलोर 32व्या स्थानावर आहे. लक्षात ठेवा. नेक्स्ट बघा, टाइम हायर एज्युकेशनद्वारा जारी करण्यात आलेल्या एशिया युनिव्हर्सिटी रँक 2024 मध्ये कोणत्या देशाची काय टेसिंग्यू युनिव्हर्सिटी प्रथम क्रमांकावर आहे? तर भारत, सिंगापूर, चीन, थायलंड. तर राईट आन्सर आहे चीन. बघा, चीन आपला राईट आन्सर आहे. टाइम हायर एज्युकेशनद्वारा जारी करण्यात आलेल्या एशिया युनिव्हर्सिटी रँक 2024 मध्ये चीन या देशाचा प्रथम क्रमांकावर आहे. चला नेक्स्ट बघा, आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघाद्वारे ग्रँडमास्टर किताब आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघाने ग्रँडमास्टर किताबने सन्मानित करण्यात आलेली वैशाली रमेश बाबू ही कितवी भारतीय महिला खेळाडू आहे? तर बघा, कितवी भारतीय महिला खेळाडू आहे वैशाली रमेश बाबू ही, आणि कशाने सन्मानित करण्यात आलं? आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघाद्वारे ग्रँडमास्टर किताबाने तिला सन्मानित करण्यात आले आहे, वैशाली रमेश बाबू. आणि ही कितवी भारतीय महिला खेळाडू आहे असा क्वेश्चन विचारलेला आहे. तर बघा, कितवी आहे? 3री, 4थी, 2री, 1ली. तर आपलं राईट आन्सर काय, 3री आहे. लक्षात ठेवा, महत्त्वाचा क्वेश्चन आहे. यातच 2-3 क्वेश्चन
आहे ॲड केलेले. बघा, आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघाद्वारे ग्रँड मास्टर किताबाने सन्मानित करण्यात आलेली. तर कोण आहे सन्मानित करण्यात आलेली? वैशाली रमेश बाबू. नाव लक्षात ठेवा. आणि ती कितवी आहे? तर तिसरी आहे. भारतीय महिला आहे ती, हे पण लक्षात ठेवा. असे 3 क्वेश्चन इथेच कवर होतात तुमचे. बघा नेक्स्ट क्वेश्चन बघा. व्हिटली गोल्ड पुरस्कार 2024ने कोणत्या भारतीयाला सन्मानित करण्यात आले आहे? व्हिटली गोल्ड पुरस्कार बघा कोणाला मिळालेला आहे? व्हिटली गोल्ड पुरस्कार. मेधा पाटकर, डॉक्टर भारती सुब्रमण्यम, डॉक्टर पूर्णिमा देवी बर्मन, राजश्री धुमाडे. तर आपलं राईट आन्सर आहे पूर्णिमा देवी बर्मन तार. डॉक्टर पूर्णिमा देवी बर्मन यांना व्हिटली गोल्ड पुरस्कार याने 2024चे पुरस्कार सन्मानित करण्यात आले आहे. लक्षात ठेवा. महत्त्वाचा क्वेश्चन आहे, लेटेस्ट घडामोडी आहे. व्हिटली गोल्ड पुरस्कार 2024ने सन्मानित करण्यात आलेल्या पूर्णिमा देवी बर्मन या कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर कोणत्या राज्याशी संबंधित आहे? महाराष्ट्र, आसाम, केरळ, तेलंगणा. तर आसाम राज्याचे आहे. आसाम राज्याशी यांचा संबंध आहे. लक्षात ठेवा. आसाम राज्याशी संबंधित आहे. या व्हिटली गोल्ड पुरस्कार मिळविणाऱ्या 2024च्या पूर्णिमा देवी बर्मन आसाम राज्याशी संबंधित आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. व्हिटली गोल्ड पुरस्कार हा पर्यावरण संबंधी पुरस्कार कोणत्या देशाकडून देण्यात येतो? बघा, एक तर क्वेश्चन हा आहे की व्हिटली गोल्ड पुरस्कार हा कशाशी संबंधित आहे? तर पर्यावरणाशी संबंधित आहे. लक्षात ठेवा. आणि कोणत्या देशाकडून देण्यात येतो? तर बघा ऑप्शन: अमेरिका, जपान, फ्रान्स, ब्रिटन, UK. ब्रिटन, UK कडून हा पुरस्कार देण्यात येतो. हे पण महत्त्वाचा क्वेश्चन आहे. इथे आपले 2-3 क्वेश्चन कवर होत आहेत एकाच क्वेश्चनचे. आणि घुमून फिरून क्वेश्चन विचारतात, त्याच्यामुळे कन्फ्यूज होतात आणि आपले मार्क हे जातात. तर कोणत्या देशाकडून दिला जातो, कशासाठी दिला जातो, हे पण महत्त्वाचं आहे. पर्यावरणाशी संबंधित आहे व्हिटली गोल्ड पुरस्कार हा. आणि कोणत्या देशाकडून दिला जातो? तर डी ब्रिटन, UK. आणि कोणाला मिळाला? तर पूर्णिमा देवी बर्मन यांना मिळाला आहे 2024चा. लक्षात ठेवा. 3-4 क्वेश्चन एका लागोपाठ आपण सर्व घेतले त्याच्यावर व्हिटली गोल्ड पुरस्कारावर. नेक्स्ट बघा. कोणत्या देशात संशोधकांना जगातील सर्वात खोल ब्ल्यू होल सापडला आहे? बघा, कोणत्या देशात संशोधकांना जगातील सर्वात खोल ब्ल्यू होल सापडला आहे म्हणतात? तर इराक, फिनलँड, मेक्सिको, दक्षिण आफ्रिका. तर मेक्सिको राईट आन्सर आहे. मेक्सिको आहे. नेक्स्ट बघा. भारताच्या लोकसभा निवडणुकीत शोम्पेन जमातीच्या लोकांनी पहिल्यांदा मतदान केले ते कोणत्या भागात राहतात? लक्षद्वीप बेट, ग्रेट निकोबार बेट, दीव दमण, लडाख. तर आपलं राईट आन्सर आहे ग्रेट निकोबार बेट या भागात राहतात ते लोक. ज्यांनी भारताच्या लोकसभा निवडणुकीत शोम्पेन जमातीच्या लोकांनी पहिल्यांदा मतदान केले ते लोक ग्रेट निकोबार बेट या भागात राहतात. नेक्स्ट बघा. #PlayTrue ही मोहीम कोणत्या संस्थेकडून राबविण्यात आली? तर कोणत्या संस्थेकडून राबविण्यात आली? वाडा, ICC, BCCI. तर काही नाही, याचा आन्सर दिलेला नाही आहे. ऑप्शन 1. मला पण त्याचा आन्सर माहीत नाही. जर तुम्हाला माहीत असेल तर नक्की कमेंटमध्ये टाका, जेणेकरून सर्वांना माहीत होईल. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. 46व्या अंटार्क्टिका ट्रेटी कॉन्झल्टिव्ह मीटिंग कोणत्या देशात आयोजित करण्यात येणार आहे? तर बघा, 46वी मीटिंग ही कोणत्या देशात आयोजित करण्यात येणार आहे? अंटार्क्टिका, ऑस्ट्रेलिया, फ्रान्स, जर्मनी, भारत. तर भारतात आयोजित करण्यात येणार आहे. लक्षात ठेवा. महत्त्वाचा पॉईंट आहे, महत्त्वाचा क्वेश्चन आहे. नीट वाचा तुम्ही. माझं काही चुकलं असेल तरी पण तुम्ही नीट वाचा, कारण ॲन्सरसुद्धा दिलेले आहे. असं नाही की माझं काही चुकलं तुम्ही पण त्याच्यावर सजेशन द्या, पण तुम्ही नीट वाचा. तुम्हाला दिसतंय माझं वाचताना चुकलं असेल, पण तुम्ही नीट वाचा. बघा, 46वी अंटार्क्टिका ट्रेटी कॉन्झल्टिव्ह मीटिंग ही कोणत्या देशात आयोजित करण्यात येणार आहे? तर बघा, भारत या देशात आयोजित करण्यात येणार आहे.
नेक्स्ट बघा 46वी अंटार्क्टिका ट्रेटी कॉन्झ्युलेटिव्ह मीटिंग भारतात कोणत्या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहे? बघा कालावधीत सुद्धा दिलेलं आहे, कोणत्या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहे. तर 21 ते 31 मे, 20 ते 30 मे, 23 ते 29 मे, 21 ते 28 मे. तर आपलं राईट आन्सर काय 20 ते 30 मे या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहे. लक्षात ठेवा, महत्त्वाचं पॉईंट आहे. 2 क्वेश्चन त्याच्यावर आपण घेतलेले आहे. हा तिसरा पण आहे त्याच्यात. बघा 46वी अंटार्क्टिका करार सल्लागार बैठक भारत 20 ते 30 मे 2024 या कालावधीत कुठे आयोजित करण्यात येणार आहे? बघा भारतात आयोजित करण्यात येणार आहे, पण भारतात कुठे आयोजित करण्यात येणार आहे असा क्वेश्चन आहे. मुंबई, चेन्नई, कोलकाता, कोची. तर कोची येथे आयोजित करण्यात आहे. भारतातील कोची येथे आयोजित करण्यात येणार आहे 46वी अंटार्क्टिका करार सल्लागार बैठक भारतात 20 ते 30 मे 2024 या कालावधीत कोचीत. लक्षात ठेवा कोची. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. आपल्याला झटपट क्वेश्चन पूर्ण करायचे आहे, त्याच्यामुळे थोडं स्पीडने घेते, पण तुम्ही वाचताना नीट वाचा आणि व्हिडिओ थांबवून वाचा, पॉज करून वाचा. नेक्स्ट बघा देशाच्या GST कर संकलनात महाराष्ट्र राज्याचा किती टक्के वाटा आहे? तर किती टक्के वाटा आहे देशाच्या GST कर संकलनात महाराष्ट्र राज्याचा? 11%, 13%, 15%, 15%. तर आपलं राईट आन्सर काय 13% वाटा आहे. बघा देशाच्या GST कर संकलनात महाराष्ट्र राज्याचा 13% वाटा आहे. लक्षात ठेवा 13% GST संकलनात. नेक्स्ट बघा एप्रिल महिन्यात देशाच्या GST कर संकलनात वार्षिक तुलनेत किती टक्के वाढ झाली आहे? तर किती टक्के वाढ झाली एप्रिल महिन्यात देशाच्या GST कर संकलनात वार्षिक तुलनेत? तर 15.6, 11.8, 14.9, 12.4%. तर आपलं राईट आन्सर काय 12.4% हे आपलं राईट आन्सर आहे. बघा एप्रिल महिन्यात देशाच्या GST कर संकलनात वार्षिक तुलनेत 12.4% एवढी वाढ झाली आहे. 12.4%. नेक्स्ट बघा शासकीय कागदपत्रांवर वडिलांच्या नावाच्या आधी आईचे नाव लावण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला असून त्याची अंमलबजावणी कधीपासून होणार आहे? बघा काय निर्णय आहे? शासकीय कागदपत्रांवर वडिलांच्या नावाच्या आधी आईचे नाव लावण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे. कोणत्या सरकारने घेतला आहे? तर महाराष्ट्र सरकारने घेतला आहे वडिलांच्या नावाच्या आधी आईचे नाव लावण्याचा. आणि त्याची अंमलबजावणी कधीपासून होणार आहे? तर 2 मे 2024, 3 मे 2024, 1 मे 2024 आणि 4 मे 2024. तर 1 मे 2024 पासून म्हणजे झाले चालू 1 मे 2024. लक्षात ठेवा 1 मे 2024 पासून अंमलबजावणी करण्यात येणार आहे. 1 मे 2024. लक्षात ठेवा महत्त्वाचा पॉईंट आहे. शासकीय कागदपत्रांवर वडिलांच्या नावाच्या आधी आईचे नाव लावण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने कोणत्या सरकारने घेतला आहे? तर महाराष्ट्र सरकारने घेतला आहे. तर कोणता निर्णय घेतला आहे? तर वडिलांच्या नावाच्या आधी आईचे नाव लावण्याचा. आणि याची अंमलबजावणी कधीपासून होणार आहे? तर 1 मे 2024 पासून. लक्षात ठेवा महाराष्ट्र सरकारने घेतला आहे आणि 1 मे 2024 तारीख लक्षात ठेवा जे चालू झाले. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. भारताने कोणत्या राज्यातील किनारपट्टीवरील डॉक्टर APJ अब्दुल कलाम बेटावरून स्मार्ट नावाच्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली आहे? बघा यशस्वी चाचणी केली आहे मित्रांनो. तर भारताने कोणत्या राज्यातील किनारपट्टीवरील डॉक्टर APJ अब्दुल कलाम बेटावरून? तर कोणत्या राज्यातील? राजस्थान, ओरिसा, आंध्र प्रदेश, तामिळनाडू. तर ओरिसा राज्यातील बघा ओरिसा राज्यातील किनारपट्टीवरील डॉक्टर APJ अब्दुल कलाम बेटावरून. तर कोणाच्या? डॉक्टर APJ अब्दुल कलाम बेटावरून स्मार्ट नावाच्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली आहे. लक्षात ठेवा स्मार्ट नावाचं क्षेपणास्त्र आहे आणि त्याची यशस्वी चाचणी कुठून केली आहे? किनारपट्टीवरून. तर ओरिसा राज्यातील किनारपट्टीवरून केली आहे. आणि कोणत्या बेटावरून केली आहे? तर डॉक्टर APJ अब्दुल कलाम बेटावरून केली आहे. लक्षात ठेवा महत्त्वाचा क्वेश्चन आहे. चला नेक्स्ट बघा. भारताने
किनारपट्टीवरील डॉक्टर APJ अब्दुल कलाम बेटावरून कोणत्या पाणबुडी विरोधी क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली? कोणत्या पाणबुडी विरोधी क्षेपणास्त्राची? पाणबुडी विरोधी क्षेपणास्त्र आहे हे स्मार्ट, आकाश, विजय, आदित्य. आताच बघितलं आपण स्मार्ट क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली आहे आणि ते कशाच्या विरोधी आहे तर पाणबुडी आहे. लक्षात ठेवा पाणबुडी ज्या विरोधी क्षेपणास्त्र आहे ते हे पण महत्त्वाचं आहे. नेक्स्ट बघा स्मार्ट हे क्षेपणास्त्र कोणत्या संस्थेद्वारे विकसित करण्यात आले आहे? तर कोणती संस्थेने विकसित केलं आहे? कोणत्या संस्थेने विकसित केलं आहे स्मार्ट हे क्षेपणास्त्र? इस्रो, नासा, टेस्ला, DRDO. तर आपला राईट आन्सर काय DRDO या संस्थेने स्मार्ट हे क्षेपणास्त्र विकसित करण्यात आले आहे या संस्थेद्वारे. बघा स्मार्ट हे क्षेपणास्त्र DRDO या संस्थेने विकसित केलेले आहे हे पण लक्षात ठेवा. नेक्स्ट बघा केंद्रीय बंदरे, नौवहन आणि जलमार्ग मंत्रालयाद्वारे अंतर्गत जलमार्ग आणि जहाज बांधणीतील आव्हाने व संभाव्य उपाय या 2 दिवसीय परिषदेचे आयोजन कुठे करण्यात आले होते? तर कुठे आयोजन करण्यात आले होते? मुंबई, कोची, कोलकाता, नवी दिल्ली. तर कोची येथे आयोजन करण्यात आले होते. कोची येथे आयोजित करण्यात आले होते. बघा लक्षात ठेवा क्वेश्चन व्यवस्थित वाचा. केंद्रीय बंदरे, नौवहन आणि जलमार्ग मंत्रालयाद्वारे अंतर्गत जलमार्ग आणि जहाज बांधणीतील आव्हाने व संभाव्य उपाय या 2 दिवसीय परिषदेचे आयोजन कोची येथे करण्यात आले होते. लक्षात घ्या कोची परिषदेचे. नेक्स्ट बघा सध्या जागतिक जहाज बांधणी क्षेत्रात भारत कितव्या क्रमांकावर आहे? तर कितव्या क्रमांकावर आहे सध्या जागतिक जहाज बांधणी क्षेत्रात भारत? तर 23व्या, 24व्या, 21व्या, 22व्या. तर 22व्या क्रमांकावर आहे भारत जहाज बांधणी. जागतिक जहाज बांधणी क्षेत्रात भारत हा 24व्या क्रमांकावर आहे. लक्षात ठेवा. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. जागतिक जहाज बांधणी क्षेत्रात भारताचा वाटा किती टक्केपेक्षा कमी आहे? तर जागतिक जहाज बांधणी क्षेत्रात भारताचा वाटा किती टक्केपेक्षा कमी आहे म्हटलं? तर 2%, 3%, 1%, 4%. तर 1% हा कमी आहे. जागतिक जहाज बांधणी क्षेत्रात भारताचा वाटा किती टक्क्याने कमी आहे? तर 1% हा कमी आहे. म्हणजे काही मागे नाही आहे, प्रगती चालू आहे. तर 1% मागे म्हणजे काही नाही. बघा नेक्स्ट क्वेश्चन. चला एवढे इम्पॉर्टंट असे क्वेश्चन आहे त्याच्यामुळे लेक्चर अटेंड करा. एका दिवसाच्या आड हे क्वेश्चन होतील म्हणजे लेक्चर होतील आपलं लेटेस्ट घडामोडीवर. आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जे नवीन आले असतील त्यांनी, आणि ज्यांनी केलं आहे त्यांनी नेहमी लेक्चर बघा. आणि चॅनल जे आपलं लेक्चर आहे त्याला लाईक करत चला, तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करत चला जेणेकरून त्यांना पण माहिती होईल आणि या लेक्चरचा काही फायदा होईल. चला कोणत्या IIT तर्फे सागरी संशोधन आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील भारत आणि फ्रान्सच्या संयुक्त संशोधनावर आधारित कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते? तर कोणत्या IIT तर्फे सागरी संशोधन आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील भारत आणि फ्रान्सच्या संयुक्त संशोधनावर आधारित कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते? तर बघा ऑप्शन गोवा, मुंबई, मद्रास, खरगपूर. तर गोवा ITI तर्फे सागरी संशोधन आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील भारत आणि फ्रान्सच्या संयुक्त संशोधनावर आधारित कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. गोवा लक्षात ठेवा. नेक्स्ट बघा IIT गोवातर्फे सागरी संशोधन आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील भारत आणि कोणत्या देशाच्या संयुक्त संशोधनावर आधारित कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते? तर बघा भारत आणि कोणत्या देश? चीन, जपान, जर्मनी, फ्रान्स. तर भारत आणि फ्रान्स. लक्षात ठेवा फ्रान्स. IIT गोवातर्फे सागरी संशोधन आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील भारत आणि फ्रान्स देशाच्या संयुक्त संशोधनावर आधारित कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. भारत आणि फ्रान्स. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. नील अर्थव्यवस्थेसाठी भारत आणि कोणता देश एकत्र काम करणार आहे? नील अर्थव्यवस्था. बघा नील अर्थव्यवस्थेसाठी भारत आणि कोणता देश एकत्र काम करणार आहे? तर सिंगापूर, फ्रान्स, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया. तर फ्रान्स. भारत आणि फ्रान्स. बघा
भारत आणि फ्रान्स हा देश नील अर्थव्यवस्थेसाठी एकत्र काम करणार आहे, भारत आणि फ्रान्स. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. अलेक्झांड्रा रॉड्रिग्ज यांनी वयाच्या कितव्या वर्षी मिस युनिव्हर्स आयर्सचा किताब जिंकला होत आहे? तर अलेक्झांड्रा रॉड्रिग्ज यांनी वयाच्या कितव्या वर्षी मिस युनिव्हर्स आयर्सचा किताब हा जिंकला आहे? तर 60, 70, 65, 75. तर आपलं राईट आन्सर आहे 60व्या वर्षी. वयाच्या 60व्या वर्षी त्यांनी मिस युनिव्हर्स आयर्सचा किताब हा जिंकला आहे, लक्षात ठेवा. नेक्स्ट बघा. वयाच्या 60व्या वर्षी मिस युनिव्हर्स आयर्सचा किताब जिंकणाऱ्या अलेक्झांड्रा रॉड्रिग्ज या कोणत्या देशाच्या नागरिक आहे? तर कोणत्या देशाच्या नागरिक आहे? इराण, तुर्कस्तान, अर्जेंटिना, फिनलँड. तर बघा अर्जेंटिना या देशाच्या नागरिक आहे, लक्षात ठेवा. अलेक्झांड्रा रॉड्रिग्ज या अर्जेंटिना देशाच्या आहे. नेक्स्ट बघा. पुढील वर्षी होणाऱ्या कुमार जागतिक बॅडमिंटन स्पर्धेचे यजमानपद कोणत्या देशाला मिळाले आहे? बघा कुमार जागतिक बॅडमिंटन स्पर्धा याचे यजमानपद कोणत्या देशाला मिळाले? तर नेपाळ, भारत, श्रीलंका, मलेशिया. तर भारताला मिळाले. महत्त्वाचा पॉईंट आहे बघा. कुमार पुढील वर्षी म्हणजेच 2024मध्ये किंवा 25मध्ये जे पण होणार त्याचं कुमार जागतिक बॅडमिंटन स्पर्धेचे यजमानपद हे कोणत्या देशाला मिळाले आहे? तर भारताला हे मिळालेले आहे. नेक्स्ट बघा. कुमार बॅडमिंटन म्हणजे 25मध्ये. बघा बरोबर आहे 25चं. कुमार जागतिक बॅडमिंटन स्पर्धा 2025 भारतात कोठे आयोजित करण्यात येणार आहे? तर भारतात आयोजित करण्यात येणार आहे, पण ते कोठे आयोजित करण्यात येणार आहे? तर गुवाहाटी, चेन्नई, हैदराबाद, मुंबई. तर आपलं राईट आन्सर आहे गुवाहाटी येथे आयोजित करण्यात येणार आहे, लक्षात ठेवा. महत्त्वाचा पॉईंट आहे कुमार जागतिक बॅडमिंटन स्पर्धा 2025 ज्या भारतात होणार आहे आणि भारतात गुवाहाटी येथे आयोजित करण्यात येणार आहे. भारतात गुवाहाटी, लक्षात ठेवा. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. भारताला प्रथमच कोणत्या वर्षानंतर जागतिक बॅडमिंटन स्पर्धेचे यजमानपद मिळाले आहे? तर कोणत्या वर्षानंतर मिळाले? 2007, 2006, 2009, 2008. तर 2008 या वर्षानंतर भारताला प्रथमच जागतिक बॅडमिंटन स्पर्धेचे यजमानपद हे मिळाले आहे 2008 नंतर. बघा नेक्स्ट क्वेश्चन. देशातील पहिल्या संविधान उद्यानाचे उद्घाटन कोठे करण्यात आले आहे? देशातील पहिल्या संविधान उद्यानाचे उद्घाटन तर कोठे करण्यात आले? नाशिक, नागपूर, पुणे, छत्रपती संभाजीनगर. तर आपलं राईट आन्सर काय? पुणे येथे आयोजित करण्यात आले आहे. देशातील पहिल्या संविधान उद्यानाचे उद्घाटन हे पुणे येथे करण्यात आले आहे, लक्षात ठेवा. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. पुणे येथे देशातील पहिल्या संविधान उद्यानाचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले? तर लेफ्टनंट जनरल अजय कुमार सिंग, दिनेश कुमार त्रिपाठी, मनोज कुमार पांडे, मनोज कुमार झा. तर काय? जनरल अजय कुमार सिंग. लेफ्टनंट जनरल अजय कुमार सिंग यांच्या हस्ते पुणे येथे देशातील पहिल्या संविधान उद्यानाचे उद्घाटन हे करण्यात आले आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. इंडियन रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड AREDA या कंपनीला कोणता दर्जा देण्यात आला आहे? तर कोणता दर्जा देण्यात आला आहे? मिनीरत्न, महारत्न, नवरत्न, मिनीरत्न 1. तर आपला राईट आन्सर काय? नवरत्न हा दर्जा देण्यात आला आहे. नवरत्न. बघा महत्त्वाचा पॉईंट आहे, महत्त्वाचा क्वेश्चन आहे, सर्वच एक्झामसाठी आहे. असं नाही की ह्याला हे नाव दिलं नाही, ती एक्झामसाठी आवश्यक नाही. पोलीस भरती, तलाठी, कोणती पण असो, ग्रामसेवक, कृषिसेवक, MPSC, UPSC, कोणती पण एक्झाम असो तुमची, त्याच्यासाठी अत्यंत आवश्यक असे क्वेश्चन आहे ते. इंडियन रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड. बघा त्याचं लॉंग फॉर्म आणि शॉर्ट फॉर्म पण दिलेलं आहे. IREDA म्हणजेच इंडियन रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड या कंपनीला कोणता दर्जा देण्यात आला आहे? तर नवरत्न, लक्षात ठेवा. नवरत्न दर्जा हा देण्यात आलेला आहे. नेक्स्ट बघा. IERDA
ही नवरत्न दर्जा प्राप्त करणारी भारताची कितवी कंपनी ठरली आहे? तर बघा 18वी ठरली आहे। आन्सर इथे दिलेला आहे 17वी, 18वी, 19, 20। तर त्याच्यापैकी आपलं राईट आन्सर आहे 18वी कंपनी ठरली आहे भारतातील नवरत्न दर्जा प्राप्त करणारी IERDA ही 18वी आहे, लक्षात ठेवा। नेक्स्ट क्वेश्चन बघा, IERDA या कंपनीला नवरत्न दर्जा मिळाला आहे। या कंपनीची स्थापना कोणत्या वर्षी झाली आहे? बघा त्या कंपनीशी रिलेटेड सर्व क्वेश्चन इथे दिलेले घेतलेले आहे मी। तर कोणत्या वर्षी स्थापना झाली आहे? 1980, 1985, 1988, 1987। तर आपला राईट आन्सर काय? 1987 या वर्षी स्थापन झाली आहे IERDA ही कंपनी, जिला नवरत्न असा दर्जा मिळालेला आहे। तिची स्थापना झाली 1987। बघा नेक्स्ट क्वेश्चन, देशाच्या नौदल उपप्रमुखपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर कोणाची नियुक्ती करण्यात आली? अश्विन कुमार शर्मा, किशोर तिवारी, कृष्णा स्वामीनाथन, रवी सुब्रमण्यम। तर देशाच्या नौदल उपप्रमुख पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर बघा ऑप्शन कृष्णा स्वामीनाथन यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे देशाच्या नौदल उपप्रमुख पदी, कृष्णा स्वामीनाथन, लक्षात ठेवा ना। चला नेक्स्ट क्वेश्चन बघा, कोणत्या राज्यातील फुरसतगंज रेल्वे स्टेशनचे नाव बदलून तपेश्वरनाथ धाम करण्यात आले आहे? तर उत्तर प्रदेश आपला राईट आन्सर आहे। बघा उत्तर प्रदेश या राज्यातील फुरसतगंज रेल्वे स्टेशनचे नाव बदलून तपेश्वरनाथ धाम, बघा नाव लक्षात ठेवा, तपेश्वरनाथ धाम, फुरसतगंज रेल्वे स्टेशनचे नाव बदलून तपेश्वरनाथ धाम हे करण्यात आले आहे। तर हे कोणत्या राज्यातील आहे? तर उत्तर प्रदेश, लक्षात ठेवा उत्तर प्रदेश राज्यात आहे। नेक्स्ट बघा, कोणत्या देशाच्या कांकेसथुराई बंदराच्या विकासासाठी भारत देश आर्थिक मदत करणार आहे? तर कोणत्या देशाच्या? तर श्रीलंका, UAE, मलेशिया, फ्रान्स। तर आपला राईट आन्सर आहे श्रीलंका आहे, माहिती आहे तुम्हाला आन्सर। तर श्रीलंका या देशाच्या कांकेसथुराई बंदराच्या विकासासाठी भारत देश आर्थिक मदत करण्यात येणार आहे। भारत देश मदत करणार आहे आर्थिक श्रीलंका या देशाच्या बंदरासाठी। चला नेक्स्ट क्वेश्चन बघा, एअर ऑफिसर कमांडिंग इन चीफ ट्रेनिंग कमांडर पदावर कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर हरमनप्रीत सिंग, किरण अग्रवाल, मुकेश कुमार, नागेश कपूर। तर आपला राईट आन्सर आहे नागेश कपूर यांची नियुक्ती करण्यात आली आहे कमांडर पदावर। बघा एअर ऑफिसर कमांडिंग इन चीफ ट्रेनिंग कमांडर।